मनाला लावून घेऊ नका. रागाच्या भरात माणूस बोलतोय असं. जाऊ दे, त्यांचं बी बरोबरच आहे म्हणा. त्या एवढ्या हुशार कर्तृत्ववान शिकलेल्या मास्तरीन बायाने आम्ही असं आमच्यासारखा आडांढेंग गोळा पडला त्यांच्या गळ्यात. हो त्या असतील हुशार शिकलेल्या, पण तुम्ही काही कमी नाही. आणि शिकलेला माणूस शहाणा असतोय असं कुठे असतंय वय? हा, 9वी शिकलेला असताना आज तुम्ही करोडो रुपयांचा व्यवसाय एक हाती सांभाळताय का नाही? ते सांभाळतो. आणि तुमच्या लग्नासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढी मोठी मोठी खानदानी स्थळं आलती. सुनबाईंपेक्षा लई चांगल्या मुली होत्या. आमचा जीव अडकला होता ना त्यांच्यात, म्हणून तर आम्ही तुमचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं ना. कारण अधिपती आम्हाला का नाही तुमचं सुख महत्वाचं आहे. आजही आम्ही त्यासनी हे समजावलं, सांगितलं. कारण आम्हाला असं वाटत होतं निदान तुमच्यासाठी त्या घरला परत येते. पण कुठलं काय नाही आल्या त्या. खरं सांगतो अधिपती, आम्ही आज सुनबाईंकडे गेलतो कारण आम्हाला मनापासून असं वाटतंय की तुम्ही सुखात आनंदात राहावं. आणि त्या घरला परत आल्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरचं हसू काय परत येणार नाही. म्हणून आम्ही त्यांच्या समोर जाऊन हात जोडले, विनंती केली. पण काय त्यांनी आमचं काय ऐकूनच घेतलं नाही. उलट एवढं बोलल्या त्या आम्हाला की वाटलं त्यांचं ते बोलणं ऐकून सरळ वृद्धाश्रमात जावं. हो आईसाहेब, हे वृद्धाश्रमाचं नाव परत काढायचं नाही तुम्ही. मी पाया पडतो बघा तुमच्या. आम्ही खरं सांगतोय अधिपती, तुमच्याकडे बघून आम्ही या घरात राहतोय. तर कवाच गेलो असतो आम्ही वृद्धाश्रमात. साहेब तुम्ही नका लय विचार करू. त्यांनी मला काय बोलायचं ते बोलू दे की. तुम्हाला बोलायचा काय संबंध आहे त्यांनी? मी आता फोन करून त्यांना थांबा अधिपती, थांबा. नाही त्यांना सांगतो असला नाही खपवून घेणार म्हणून. तुम्ही फोन नका करू, थांबा. फोन का नको करू? अहो का म्हणजे काय, आम्ही तुमची भांडणं मिटवायला बघतोय आणि तुम्ही का वाढवायला येऊ? हा, हे बघा आता तुम्ही त्यांना काहीतरी बोलणार, त्या तुम्हाला काहीतरी बोलणार. हे असं किती दिवस चालायचं? आणि त्या आम्हाला काय बोलल्या ना तर आम्हाला त्याचं काय बी वाईट वाटत नाही. खरं सांगतो, आम्हाला त्याची आता सवय झाल्या. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी त्यांचा राग सोडावा आणि घरला परत यावं. लई समजवलं आम्ही त्यासनी, पण त्या काय ऐकाय तयार नाहीत. लई हट्टी आहेत सुनबाई. एकदा का त्यांनी ठरवलं म्हणजे ठरवलं, अजिबात बदलत नाहीत स्वतःचं म्हणणं. तर बाईच्या जातीनं एवढा ताटकणा असून चालतंय बाई, जरा नमतं घ्यावं लागतं का नाही? अधिपती, आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही सुनबाईंना घरला परत घेऊन येऊ, पण आम्ही कमी पडलो. माफ करा आम्हाला, माफ करा. हे काय करताय तुम्ही? असं काय करू नका आईसाहेब. एकतर मी तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही तिकडे जाऊ नका. तुम्ही तिकडे जायची काय गरज नाही. कशाला गेला बरं तुम्ही? अहो आम्ही एक प्रयत्न करून बघितला, पण आम्हाला काही यश नाही आलं. ठीक आहे सोडा, तुम्ही आता काय त्याचा विचार करू नका. काय करायचं ते मी बघतो आता. तुम्ही लई लोड घेऊ नका. जाऊ तुम्ही आराम करा. जाऊन झोपा तुमच्या खोलीत. आराम करा. आराम करतो. हां. अधिपतींचा राग मी समजू शकते, पण कम्युनिकेशनच बंद करणं हा पर्याय नाही असू शकत. संवादच संपला की अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात, गैरसमज होतात. हे सगळं अजून कॉम्प्लिकेटेड होण्याआधी मला सगळं सॉल्व्ह केलं पाहिजे. कारण आमच्या या भांडणामुळे आई बाबा पण स्ट्रेसमध्ये आलेत. तेव्हा हा स्ट्रेस मला लवकर संपवता येते. लवकरात लवकर अधिपतींना भेटून हा विषय मिटवता येते. काय करू, कसं बोलू, कधी बोलू, मला काही कळत नाहीये. तेव्हा शक्ती दे मला अधिपतींशी बोलता येऊ दे. अक्षरा, ये चहा केलाय ग. आओ घ्या, गरम चहा घ्या. गुड मॉर्निंग. अगं इरा, कशी काय आलीस आज अचानक? सरप्राईज. म्हटलं शॉपिंगला बाहेर पडलीये तर जाता जाता तुम्हाला भेटून जावं. ताईची पण भेट होईल. ताई, तुम्हाला सांगितलं का नाहीस ग? काय? मी मावशी होणार आहे. अगं ताई, मला जेव्हा आईकडनं कळालं की तू आई होणार आहेस, मला काय करू आणि काय नको असं झालं. ताई अगं तू आई होणार आहेस, मी मावशी होणार आहे. इरा, 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 बस कर.
कळतंय का तुला काय वागतीयेस? दोन जीवाची आहे ती. सॉरी सॉरी सॉरी, अब जरा एक्साइटमेंट मध्ये. अक्षरा सॉरी ग, त्या दिवशी आनंदाच्या भरामध्ये मी सांगितलं हिला. म्हणजे तुम्ही ही गुड न्यूज मला सांगणार नव्हतात? आई, मी या फॅमिलीची एक मेंबर आहे, आठवतंय ना? अगं असं नाहीये इरा. अक्षराला ही बातमी सगळ्यात आधी अधिपतींना स्वतः सांगायची, म्हणून आम्ही कोणाला सांगत नव्हतो. म्हणजे अधिपती जिजूंना काही माहित नाहीये का? नाही, आणि इरा प्लीज तू पण त्यांना फोन करून वगैरे सांगू नकोस हा. मला त्यांना भेटूनच सांगायचंय सगळं. अच्छा ओके, मी नाही सांगणार. बर, ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू कशी आहेस? आपण किती दिवसांनी भेटलोय. ठीक आहे, तू ठीक दिसत नाहीयेस ताई. हे बघ, मला आईकडनं सगळं कळालंय. ताई, एवढं सगळं घडलं आणि तू मला सांगितलं का नाहीस? तुला घराबाहेर काढलं त्यांनी, आणि एरवी तर एवढं प्रेम आहे म्हणत असतात. मग असं का वागले ते तुझ्याशी? थांब, त्यांना फोनच करते. अगं नको नको इरा, प्लीज असं काही करू नकोस. का नको करू फोन? हा, त्यांनाही कळलं पाहिजे ना की त्यांनी काय चूक केली आहे ते. इरू, अगं लहान आहेस तू अजून. हे बघ, तू नको या दोघांच्या मध्ये पडूस. हे बघ इरा, ताई सगळं हँडल करेल, तू नको यांच्यामध्ये पडूस. अगं पण इरू, हे बघ खूप कामं आहेत. संक्रांत आली आहे ना तोंडावर. भोगीसाठी ताज्या भाज्या आणाव्या लागतील. आणि अहो, मी जी यादी दिली आहे ना, ती सगळं सामान द्या हा मला आणून. आई, संक्रांत. ताई, आता काय करायचं ग? कशाचं काय करायचं? नाही म्हणलं, संक्रांतीचं काय करायचं? संक्रांतीचं काय? नाही म्हणजे संक्रांत साजरी करायची आहे ना व? असं काय विचारतेस? नाही म्हणलं, घरात कुणाचंच मूड नाही, समतीकडे असं सामसूम वातावरण आहे. म्हणजे बघ की, आता त्यात मास्तरीन नसल्यामुळं अधिपतीचा तर अजिबातच मूड नाही. मग संक्रांत साजरी करायची आहे का नाही? तू किती वर्ष राहतेस या घरात? लई वर्ष झाली की. मग तुला ठाव नाही, घरात काय बी झालं तरी कोणता बी सण साजरा करण्यात आपण कधीच कमी पडत नाही. हा, जा तयारीला लागा. आणि धनाजीला सांग, भोगीसाठी शेतातल्या ताज्या भाज्या आण. हा, आणि या वेळेस तिळाचे लाडू जरा जास्त करा. बर. आम्ही बचत गटातल्या बायकांना तिळगुळ वाटायला जाणार आहोत. जा, लाग कामाला. ती कुठली कामाला लागती या? फकस्त तोंडाची वाप दौडत बसती. काम काय होत नसतंय तिच्याकडनं. बघ दुर्गे, तू बोलत बसलीस आणि आईनी सगळी भोगीची तयारी केली, वय ना ग? वय वय, आणलंय समद. जा जा, तिला जरा मदत कर. वय. संक्रांत आनंदात साजरी झाली पाहिजे. लागा लागा, कामाला लागा. आई, संक्रांत तुझ्या आवडीचा सण. हो ना. अक्षरा, आठवते का तुला? लहानपणी तू आणि इरा मोठा डब्बा भरून तिळगुळ घेऊन जायचात आणि सगळ्यांना वाटायचात. नाही म्हणजे तू सगळ्यांना वाटायचीस आणि इरा मात्र सगळा तिळगुळ स्वतःच खायची. आता मला तिळगुळ आवडतो म्हणून तर संक्रांतीच्या शॉपिंगसाठी बाहेर पडले होते. आता तिळगुळ घेऊन जाते. हे बघ, मी पण आणून देतो तिळगुळ. ते पण घेऊन जा सासरी. मी पण तिळगुळ घेऊन जाईन सासरी. अगं ताई, तू कशी घेऊन जाशील तिळगुळ? का? अगं तुझं भांडण झालंय ना तिथे. तू घराबाहेर पडलीस तर. पण मी कायमची नाही पडलीये घराबाहेर इरा. मी लवकरच घरी परत जाईन, तिळगुळ घेऊन जाईन. आई, मला सांग, कधी आहे संक्रांत? अगं अक्षरा, कॅलेंडर नाही बघितलंस का? 1 दिवसावर आली आहे संक्रांत. हो ठीक आहे, मग मी संक्रांतीचाच मुहूर्त फायनल करते. कशासाठी? अधिपतींना भेटण्यासाठी. संक्रांतीपेक्षा दुसरा कुठला चांगला दिवस असूच शकत नाही, नाही का? पण तू का भेटतेस त्यांना? म्हणजे अगं ताई, म्हणजे त्यांना गरज नाहीये तर तू का जातेस त्यांच्या मागे मागे?
खरं तर त्यांनी तुला भेटलं पाहिजे. तू थोडे अडून राहा. इरा, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. अक्षराला जे योग्य वाटतं ना ते तिला करू दे, कळतंय का? अगं आई. इरा, मी जाईन तिळगुळ घेऊन. खूप दिवस आमचं भांडण चाललंय आता. बास, खरंच मला भेटायचं आहे अधिपतींना. आई, मी घरीच करेन तिळाचे लाडू. अगं, खूप व्याप असतो त्या लाडवांचा. तू घरी कुठे करत बसतेस? नको नको, तू थकशील का? हो ना. अगं, विकत आण. सोपं आहे ते. नाही, मी आणते तुझ्यासाठी. अगं, तसं नाही इरा. अधिपतींना माझ्या हातचे तिळाचे लाडू आवडतात म्हणून म्हणते मीच करेन आणि मीच देईन. बाबा, तुम्ही पण सामान आणायला नका जाऊ. मी बाजारात जाते. इनफॅक्ट मी आत्ताच जाते. आई, तुला पण जायचं होतं ना इरा शॉपिंगला? तू येतेस का माझ्याबरोबर? अगं नाही, मला सानिकाला भेटायचं आहे. तिच्याबरोबर जाणार आहे शॉपिंगला. ठीक आहे, मी तयारीला लागते. आई येते. हा बाबा आले. अगं, आणि जपून जा गं. हो हो. तू पण हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी चहा टाकते. आणि आता आलीच आहेस तर 2-4 दिवस मस्त राहत आहेस. राहता नाही येणार. काम आहेत आणि शॉपिंगही करायची. सानिकाला भेटायचंय. हा, मी नंतर येते. संक्रांतीला येते. हा, चला येते. हा, बाय बाय. चल. हो. देवा, या संक्रांतीला अक्षरा आणि जावाई बापूच्या नात्यातला गोडवा परत आण, एवढीच तुझ्याकडे प्रार्थना आहे. ताई, एक विचारू? विचार. नाही म्हणजे आपण शाळेत तर मास्तरणीवर लक्ष ठेवून हायच, पण तिच्या घरात काय चाललंय हे आपल्यासनी कसं कळल? त्याचा बंदोबस्त केलाय आम्ही. म्हणजे त्यांच्या बहिणीला कामाला लावलंय. वा ताई, तुला का नाही दंडवतच घातला पाहिजे बघ. तुझं कसं समजा असं तब्येतीत ठेवून करतेस बघ, आणि ती बी आधीच. काय दुर्गे, शत्रू शातीर असला का नाही की आपल्याला 4 पावलं पुढचा विचार करावा लागतोय. आणि आम्ही नुसता विचार करत नाही, कृती करतो. हे बघ, नाव घेतलं आणि हिराबाईंचा फोन. जा दुर्गे, तू जरा आज जाऊन बाकीची कामं बघ. ठीक आहे. बोला हिराबाई, काय अलीकडे तुम्ही लई बिझी असताय? हा, आमचा फोन बी उचलत नाही. सॉरी मॅडम, आईकडे होते ना म्हणून फोन उचलता नाही आला. बोला, काय खबर? मॅडम, मोठी खबर आहे. मोठी खबर? कसली? ताई प्रेग्नंट आहे. ही कसली खबर? म्हणजे हे आम्हाला ठाव आहे. कसं? म्हणजे तुम्हाला कसं माहिती आणि कसं कळालं? ते महत्वाचं नाही. तुमच्याकडे दुसरी काय खबर आहे का सांगा. हो, सांगते. पण तुम्हाला खबरा देऊन मला काय मिळणार आहे ह्याचं काही बोलणं झालं नाही ना आपलं. हिराबाई, तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार. आम्ही पोतं भरून रोकड ठेवली आहे, ती येणार तुमच्याकडं. सांगा, तुम्ही काही खबर असेल ती सांगा आम्हाला. या मकर संक्रांतीला ताईचा प्लॅन आहे तुमच्या घरी यायचा. म्हणजे अधिपती जिजूंना तिळगुळ देऊन ताई गुड न्यूज वगैरे सांगणार आहे. मॅडम, जर अधिपती जिजूंना कळालं ताई प्रेग्नंट आहे तर ते दोघं कधीच वेगळे होणार नाहीत. आता तुम्हीच बघा काय करायचं ते. हे सगळं अधिपतीनं कळलं नाही पाहिजे असं बघा तुम्ही. हा, आणि बाकीचं काय करायचं ते आम्ही बघतो. हा, आणि अधूनमधून टच मध्ये राहावा. काय हिराबाई? हो. काय विशेष मग? काय कसलं विशेष? संक्रांत स्पेशल काय? काय नाही. का काय नाही? एवढा गोड सण आहे, साजरा करायला हवा तुम्ही. मूड नाही रे. का? का म्हणजे अरे बायको नाही घरात, सण साजरे करत बसू काय विचार अडगवणे काय तर. जा मग भेट त्यांना, बोल त्यांना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, निदान आता तरी बोला. काय नाही आता तरी बोला. एक साधा फोन करता येत नाही त्यांना. गोड बोलायचं राहते, नॉर्मल तरी बोला साधं म्हणा. एवढं गेलो होतो घरला त्यांच्या,
त्याच्यानंतर बी काय फोन बिन नाही रे, काहीच नाही. हे बघ तू आता मोडतं घालू नका. त्यांच्यासाठी एक मस्त साडी घे, तिळगुळ घे आणि भेट त्यांना. काय नको बाबा, मी आणि भेटायला गेल्यावर त्या राग करणार. आई साहेबांना पण काल काय काय बोलले म्हणा त्या. मला असं वाटतं ना तुमची भेट होत नसेल ना म्हणून त्यांची चिडचिड होते. हे बघ बायकांना त्या कधीच काय बोलत नसतात, नवऱ्याने सगळं समजायचं असतं. तुला लय माहिती बायकांचं. अरे तुला सांगतो, शिवानीला जेव्हा राग येतो ना, बापरे काय सांगू मी तुला, कसं समजवू, मला काय काय करावं लागतं तिच्यासाठी. हे बघ आज मी शिवानीसाठी साडी घेणार आहे, तू पण अक्षरा वहिनीसाठी साडी घे, तिळगुळ घे, भेट त्यांना आणि भांडण संपवा आज तुम्ही. हाय का अय धनाजी, अरे फक्त फुलमाळाच लावणार आहेस वय? आणि हे या रंगाचं नाही, ह्या रंगाचं लावू नकस, फक्त पिवळ्या रंगाच्याच फुलमाळा लावायच्यात, कळलं? आणि काय लाइटिंग केलंच नसवे, कुठं करणार आहेस लाइटिंग? हे इकडे कर समद. हाय का आता तोरण बी लावली नाहीत, इकडे बी लाव, त्या दाराला बी लाव तोरण, कळलं काय? अरे हा ते तिळाचे लाडू त्याचं काय झालं? अरे लई पाहुणी येणार आहेत र, त्यासनी द्यायचे, ते कधी करणार तू? हे झालं की ते करतो. हा काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? ही सजावट कसली आहे? अहो संक्रांत आली तोंडावर, मग ही सजावट करायला ग बाई. कोणी सांगितलं हे करायला? ताईनं सांगितलं, संक्रांत आली ना मग ती म्हणली का सजावट करा म्हणून. ती म्हणली संक्रांत कशी अशी तब्येतीत साजरी झाली पाहिजे. काही करायचं नाही. ए उतर खाली, उतर. अहो मोठे मालक पर ताई, एकदा सांगितलं ना काही करायचं नाही म्हणून. तुम्ही हे समजा ताईशी बोला की, म्हणजे तिनं सांगितलंय ना आमासनी काम कराय, मग आम्ही जर हे काम थांबवलं तर ती रागवल आमासनी, होय का नाही? खर्चा मालक मी आहे, कळलं ना? बघतो तुझ्या ताईला सांगतो मी. ए धनाजी, तू कशा पायी खाली उतरलास? चढवर आणि फुलमाळा लाव, पिवळ्या रंगाच्या लाव लाव. अहो ते करू नको म्हणले ना. घराची मालकीन कोण आहे? ताई आहे ना? मग ताई जे सांगल ते गप गुमान करायचं हा धनाजी. कर लवकर, फुलमाळा लाव. ए शांता, चल लवकर लवकर काम कर. ते उचलून घेऊन जा आतमध्ये. चला. अरे साडी घेतल्या खरी ओंक्या, आवडेल काय मास्तरीन बाई? अरे मला पण ना सुरुवातीला चॉईस कळायची नाही, पण सारख्या साड्या घेऊन 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 मला शिवानीची चॉईस कळली. मास्तरीन बाईची चॉईस लईच भारी आहे. एक एक त्यांच्या साड्या एवढ्या भारी असतात, त्यामुळे मला टेन्शन आलं, या आवडेल का नाही म्हणलं. अरे तू पण घेतली भारीच आहे की साडी. तुला सांगतो, नवऱ्याने प्रेमाने आणलेली गोष्ट ना बायकोला नक्की आवडते. या आवडू दे म्हणजे नशीब. त्या हलव्याचे दागिने घ्यायचे ना? हा घेऊया. अगं अक्षरा, काय करतेस तू? काय ग, बाहेर जाऊन सगळं सामानही तूच घेऊन आलीस, आता घरीही तूच सगळं काम करणार, लाडूही तूच वळणार. ऐक ना, आराम कर ना थोडा. आराम आता मी अधिपतींना भेटल्यानंतरच करेन, घरी जाऊन. अक्षरा, अगं ते तीळ भाजताना सारखे हलवावे लागतात बेटा, नको ना दगदग करूस. बस बरं तू. बघ तरी झाले, पण हे बघ खरपूस भाजून झाले छान. ऐकणार आहेस का तू? बरं बाई कर. अक्षरा ऐक ना. दे. हो हे मी काय म्हणते, इराची पहिली संक्रांत आहे ना, तिच्याकडे पण आपल्याला लाडू पाठवावे लागतील आणि आहेरही करावं लागेल. मी बाबांना सांगते आणायला. हो हो चालेल, सांगतो. बरं आई, किचन मधलं सगळं करते, तू बाकीची तयारी कर. तू काय काय एकटी करणार आहेस? मी आहे ना, आपण दोघी मिळून करू. आई मी करू शकते, करते मी, जातो. अक्षरा, मिळून करू ग दोघी जणी. गरम असतात ते लाडू, गरम गरम वळावे लागतात. मी म्हटलं ना मी करते, तू नको काळजी करस. तू काही ऐकणार नाहीयेस मुलगी. पण ऐक, काही थकल्यासारखं वाटलं तर मला सांग हं? हो